बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती मुंबईतून। मुंबईतील शाळा दिवसा आड घ्याव्यात अशी मागणी स्कूल बस ओनर्स असोसिएशनने केली आहे। इंधनाच्या टंचाईमुळे ही मागणी करण्यात आली आहे। वाढता परिचालन खर्च, देखभाल खर्च, विमा हप्ते, परवाने, कर्मचाऱ्यांचे पगार आणि अनुपालन आवश्यकतांमुळे स्कूल बस ऑपरेटर आधीच आर्थिक दबावाखाली आहेत। जर इंधनाच्या किमती वाढतच राहिल्या तर ऑपरेटरला स्कूल बस वाहतूक शुल्कात सुधारणा करण्यास नाईलाज होऊ शकतो असं असोसिएशनने म्हटलंय। इंधन टंचाईचा आता असाही एक परिणाम दिसू लागलेला आहे। मुंबईतील शाळा दिवसा आड घ्याव्यात अशी मागणी स्कूल बस ओनर्स असोसिएशनने केलेली आहे। इंधन टंचाईमुळे शाळा दिवसा आड भरवण्याची मागणी करण्यात आलेली आहे। इंधनाच्या किमती अशाच वाढत राहिल्या तर ऑपरेटरला स्कूल बस वाहतूक शुल्कात सुधारणा करावी लागू शकते असं असोसिएशनचं म्हणणं आहे। इंधनाच्या टंचाईमुळे शाळा दिवसाआड घ्याव्यात अशी मागणी करण्यात आलेली आहे। वाढता परिचालन खर्च, देखभाल खर्च, विमा हप्ते, परवाने, कर्मचाऱ्यांचे पगार आणि अनुपालन आवश्यकतांमुळे स्कूल बस ऑपरेटर आधीच आर्थिक दबावाखाली आहेत। त्यातच इंधनाच्या किमती वाढत आहेत। गेल्या 10 दिवसात चौथ्यांदा दरवाढ झालेली आहे। त्यामुळे आता मुंबईत शाळा दिवसा आड घ्याव्यात अशी मागणी स्कूल बस ओनर्स असोसिएशनने केलेली आहे। राज्यात अनेक ठिकाणी तीव्र इंधन टंचाई आहे, तर आज मुंबईतला सायनमधला पेट्रोल पंप पेट्रोल डिझेल संपल्यामुळे बंद ठेवावा लागला। त्यामुळे मुंबईपर्यंत ही झळ पोहोचते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यातच इंधनाचे दरही वाढत आहेत आणि त्यामुळेच मुंबईतील शाळा दिवसाआड घ्याव्यात अशी मागणी पुढे होती आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, काय अधिक माहिती या नव्या मागणीबाबत? नक्कीच आपण बघतोय की आता इंधन टंचाईची ही सगळी भीषणता पाहायला मिळते। स्कूल बस ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र म्हणजे जी संघटना आहे बस जे शाळांना मुलांना ड्रॉप करते, त्या संघटनेने ही मागणी केलेली आहे की इंधनाच्या किमती वाढत चाललेल्या आहे आणि जर पालकांना त्याचा एक्स्ट्राचा खर्च जर टाळायचा असेल तर ही आपण संकल्पना राबवू शकतो। असोसिएशन ही मागणी केली होती दिवस आड शाळा चालवायच्या, जेणेकरून आपण बघितलं 3 दिवस शाळा असेल आणि 2 दिवस सुट्टी असेल, 2 दिवस ऑनलाईन मुलांच्या वर्ग घ्यायच्या, अशा पद्धतीच्या त्यांनी मागणी केल्याचं पाहायला मिळतंय। इंधन खर्च परवडत नसल्यानं ही मागणी त्यांच्या वतीने केली असल्याचं पाहायला मिळतंय। आता या मागणी संदर्भात विचार होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच, धन्यवाद ऋतिक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।